आणखी एक सविस्तर रिपोर्ट पाहायचा आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून महाविकास आघाडीमध्ये आता वादाची ठिणगी पडली आहे। याला निमित्त ठरलं ते नाशिकमधील ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना थेट राहुल गांधींना दिलेल्या धमकीचं। राहुल गांधींच्या तोंडाला काळे फासण्याची धमकी देताच काँग्रेस सुद्धा आक्रमक झाली। बघूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। नाशिकला यायच्या अगोदर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची सर्व हिंदुत्व जनतेची त्यांनी माफी मागावी। जर माफी मागितली नाही तर नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांना आम्ही काळं फासू, त्याच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही तर आम्ही त्यांच्या ताफ्यावर तरी निश्चितपणे नजर करू। राहुल गांधींना हा धमकीबजा इशारा देणारे हे आहेत बाळा दराडे, ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक उपमहानगर प्रमुख। महाविकास आघाडीत एकत्र चूल मांडणाऱ्या काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत या तिखट प्रतिक्रियेनं वादाचा फडका उडाला, कारण काँग्रेसने यावरून ठाकरेंच्या शिवसेनेला थेट जाब विचारला। राहुलजी गांधी यांनी सावरकरांबद्दल कधी अपशब्द काढले नाही। विचारांची लढाई आहे, त्यांचे विचार पटत नाही, आम्ही समोर लढणाऱ्यांचे विचार मानणारे, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे। परंतु पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये कोण जास्त ॲक्टिव्ह होतं तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे या दुर्लक्षित कार्यकर्त्यावर फारसं दखल घेणं गरज नाही। राहुल गांधींची उंची, राहुल गांधींच्या सावलीलाही तुम्ही जाऊ शकत नाही। धमकी देणं एवढं सोपं नाही आहे, आणि असं कोणीतरी वायफळगिरी जर करत असेल तर त्या ठिकाणी त्याची खबरदारी आम्हालाही घेता येते। आम्ही शांततेच्या मार्गाने, महात्मा गांधींच्या मार्गाने चालणारे अहिंसेची मंडळी आहोत। पण आता कलियुग आहे आणि कलियुगामध्ये आम्हालाही कलियुगासारखं वागता येतं, एवढं लक्षात ठेवावे। जे राहुल गांधी म्हटले ते अरुण शौरी यांनी देखील तशा स्वरूपाचे आरोप नव्हे तर तशा स्वरूपाचा इतिहास हा जगापुढे मांडलेला आहे। त्यामुळे त्याची समीक्षा ही व्हावी। अशा ज्या धमक्या दिल्या जातात याचा आम्ही धिक्कार करतो, याचा आम्ही निषेध करतो आणि या धमक्या देणाऱ्यांना आम्ही पाहून घेऊ। एकीकडे काँग्रेस आक्रमक झाली तर तिकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी वाद थांबवण्याचा प्रयत्न केला। वीर सावरकरांच्या बद्दल आमच्या ज्या भावना आहे हे आम्ही जाहीर रीतीने त्या व्यासपीठावरती मांडण्याचं काम केलेलं आहे। हे जे आता आपण म्हटल्याप्रमाणे मला त्याच्यातली काही माहिती नाही आहे, ती माहिती घेऊनच मला असं वाटते प्रतिक्रिया देणं उचित होईल। परंतु आमच्या भावना या बाबतीत तीव्र आहेत। हे आम्ही महाविकास आघाडीमध्ये राहताना पण आम्ही बोलत होतो आणि ज्यावेळी नव्हतो तेव्हा देखील आमच्या भावना आम्ही स्पष्ट रीतीने व्यक्त केलेल्या आहेत। महाविकास आघाडी ही आदरणीय उद्धव साहेब आणि तिघ नेत्यांनी स्थापन केलेली आहे। आज ते आजही अस्तित्वात आहे, ती अचानक अशी खड्ड्यात जाणार नाही ना। ते बोलणं तसं मला असं वाटतं चुकीचं आहे। ती त्याची वैयक्तिक भूमिका आहे, त्याच्याशी पक्षाशी काही संबंध नाही आणि त्याच्यावर काही कारवाई करायची असेल तर आदरणीय पक्षप्रमुख बसतील। ठाकरेंच्या शिवसेनेने राहुल गांधींना इशारा देणाऱ्या पदाधिकाऱ्यावर कारवाईची भाषा केली खरी, पण भाजप नेत्यांनी हीच संधी हेरत ठाकरेंना सावरकरांवरून पुन्हा डिवचलं। उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या तकलादू भूमिका असतात, सोयीसोयीनं बदलत असतात। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात मुख्यमंत्री असताना त्यांची काय भूमिका होती, अनेकदा त्यांनी व्यक्त केलेल्या भूमिका काय होत्या हे महाराष्ट्राला देशाला माहीत आहे। तथापि ठीक आहे, उशिरा का होईना स्वातंत्र्य प्रेम त्यांचं उफाळून आलं। मीडियामध्ये त्यांची चर्चा व्हावी, त्यांच्या भाजपच्या नेत्यांना बरं वाटावं आणि त्यांना कुठेतरी महत्त्व मिळावं म्हणून त्यांनी ते स्टेटमेंट केलं असावं। काल सावरकरांचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला कोण येणार होतं आणि कोण नाही आलं याचाही अभ्यास त्यांनी त्या ठिकाणी करावा असं मला वाटतं। एकीकडे हा वाद रंगलेला असतानाच दुसरीकडे बुधवारी कोर्टात सावरकर बदनामी प्रकरणात मोठी घडामोड घडली। राहुल गांधींचे जामीन रद्द करण्याच्या अर्जावर कुठलाही निकाल आला नाही। 12 जूनला आता यावर पुढची सुनावणी होणार आहे। तर सात्यकी सावरकर यांच्याकडून कोर्टाच्या अवमान प्रकरणी अर्ज दाखल करण्यात आला आहे। हेमानी सावरकर ज्या त्यांच्या मातोश्री आहेत, ज्या आई आहेत, त्यांची देखील आईकडची वंशावळ येणं गरजेचं आहे, कारण हेमानी सावरकर ह्या गोपाळ गोडसेंच्या कन्या आहेत। गोपाळ गोडसे आणि नथुराम गोडसे सख्खे भाऊ आहेत। गोपाळ गोडसे, नथुराम गोडसे आणि विनायक सावरकर हे तिघही गांधी हत्येमध्ये आरोपी होते। ह्या वंशावळीचा पूर्ण शोध लावून तसा अहवाल न्यायालयात मागवावा, तर त्या आमच्या अर्जावर सात्यकी सावरकर यांचं म्हणणं मागवलंय आणि पुढची तारीख 12 जून 2025 रोजी ठेवलेली। ठाकरे आणि काँग्रेस यांच्या सावरकरांवरून पडलेली ठिणगी आणि त्यानंतर उडालेला वादाचा फडका पाहता ठाकरे आणि काँग्रेस यांच्या सावरकर प्रेमाचा मुद्दा किती नाजूक ठरणार आहे याची प्रचिती आलेली आहेच। येत्या काळात ही आघाडी सावरकर प्रेम
आणि सावरकरांवरची टीका हातात हात घेऊन कशी पुढे जाते हे पाहायचंय. नाशिकहून किरण ताजणेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज. या रिपोर्टसह एक छोटीशी विश्रांती घेतोय. पुढारी प्राईम मध्ये लगेचच परत येऊ. पाहत राहा पुढारी न्यूज.